मी आनंद देशमुख लोणीशंकर. गट नंबर 167 मध्ये जवळपास म्हणजे 3.5 एकर 3 एकर जमीन आहे. 2 गटामध्ये आहे. 167 आणि 166 मध्ये. म्हणजे जवळपास मला प्लॉट आता हे 2 एकरचा आहे आणि बाकीचं 1.5 एकरचं आहे. आणि मी पाण्याच्या अगोदरच मला पाण्याची काय थोडंफार होती आणि बोर वगैरे आहे. त्याच्यामुळे मी लावायची लागवड गावाच्या अगोदरच केलो. म्हणजे गावात तेवढं पाणी कोणाला नाही. मी त्याच्यामुळे मी अगोदर लागवड केली आणि माझी लागवड एकदम उत्तम पद्धतीने होत आहे. मी जवळपास 4.5 बाईचा बेड मारला आहे. हळदामध्ये काहीतरी होईल असं ह्या विचारानं मी शेतीच्या याच्यामध्ये थोडेसे साहेब हे केलो. जवळपास साहेब हे ज्यावेळेस लागवड करते त्या 12 महिने पकडतात. पण आपली 10-11 महिन्यामध्ये हळद आपण लागवड करून मी मी पीक वगैरे सगळ्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्यामुळं मी जवळपास 11 महिन्याची मला गटू शकते हळद. त्याच्यामुळे मी चांगली उत्तम शेती करतो साहेब. मला एका एकरला 8 क्विंटल बियाणं लागते आणि मी एकरी 30 ते 35 क्विंटल बियाणं उत्पादन काढू शकतो. म्हणजे रेट तर असा एवढा रासायनिकचा आहे, की जवळपास मी आता एकरी जर टाकलो मी 10-12 हजार रुपयाचा खर्च आहे माझा. पण सरासरी जर आता मी एक केलो, पण सरासरी खताची एवढी महागाई आहे, भरपूर महागाई आहे. पण जवळपास 8-9 हजार रुपये एकरी खत लागू शकते. पण खताच्या बाबतीमध्ये मी कमी पडलो नाही. पण ज्यावेळेस देवानं देईल त्यावेळेस उत्पन्न आपण काढू, काही विषय नाही. पण खताला आता तर खर्चाला भरपूर खर्च आहे मला. शासन तर म्हणते 10 जून शिवाय तुम्ही काही करू नका. पण आपल्याला थोडंफार पाणी होतं त्याच्यामुळं मी लागवड चालू केली. पण शासनाच्या धोरणामुळं आपलं काही चालणार. शासन काही म्हणते, एक बार 8 जून म्हणते, एक बार 7 जून म्हणते, एक बार 10 जून म्हणते. त्यावर आपला विश्वास नाही. आपण शेती वरचं पडेल ते तर बळीराजाचा काही विषय नाही. त्याच्यामुळं आपण आपल्याजवळ विहिरीचं, बोरचं पाणी आहे त्याच्यामुळे आपण चालू आहे काम. माझ्याकडे जवळपास 5 एकर 40 गुंठी जमीन 30 गुंठी जमीन आहे आणि माझी हळद जवळपास 3 एकर आहे आणि भावाची एक जवळपास 1.25 एकर हळद आहे आणि मी 4 एकर हळद आणि 2 एकर कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन करू शकतो साहेब.